एका तेलंगी ब्राह्मणाची कथा. हा, तो संपत्तीच्या आशेने आला होता. हो, तो प्रचंड कर्जात बुडालेला होता आणि संपत्तीच्या आशेने स्वामींकडे आला होता. स्वामींनी त्याला काय सांगितलं तर जवळच पडलेल्या मातीचा एक गोळा उचलून घ्यायला सांगितला. तो ब्राह्मण साहजिकच निराश झाला असेल. नक्कीच, पण त्याने तो मातीचा गोळा पिशवीत टाकला आणि तो परतीच्या प्रवासाला लागला. वाटेत जेव्हा पिशवी जड वाटू लागली आणि त्याने उघडून पाहिले तेव्हा त्या मातीच्या गोळ्याचे चक्क शुद्ध चांदीत रूपांतर झाले होते. हो, ही खूप प्रसिद्ध कथा आहे. पण मला एक प्रश्न पडतो, जर त्या ब्राह्मणाला चांदी मिळालीच तर यात त्याचा अहंकार कसा नष्ट झाला? स्वामींनी तर उलट त्याची पैशाची हाव पूर्ण केली ना. वरवर पाहता तसं वाटतं, पण यामागे एक खूप मोठं मानसशास्त्र आहे. जेव्हा तो मातीचा गोळा चांदीत बदलला तेव्हा त्या ब्राह्मणाला केवळ पैसा मिळाला नाही, तर त्याला एका सत्याची जाणीव झाली. कोणते सत्याची? स्वामींनी त्याला हे दाखवून दिलं की ज्या चांदीसाठी किंवा संपत्तीसाठी तू रात्रंदिवस रडत आहेस ती माझ्यासाठी या रस्त्यावरच्या माती समान आहे.